लेकी बाळांनो, आज आपण बनणार येत बाजारात मिळणारी रंगी बिरंगी तुटी फुटी घरच्या घरी हा 30 जी आईस्क्रीम मध्ये घालतेत, केक मध्ये घालतेत, थंड पदार्थात टाकीतेत, ज्यूस मध्ये पण आज आपण बनणार आहेत ती घरच्या घरी पपई पासून. आता पपई आपण ही तोडून घेऊ. मस्तपैकी अशी धुवून काढू. तिचे देठ रस निघतो ढवळा शिपीत, मग ते उतरतो. नाही तर मग तोंडाला नाही धुतल्या दातले चांगली धुवून काढी जायची. असं रुचिकरत होती ढवळा शिपीत आणि मग ते तोंडाला रुततो. आग होती तोंडाची खातानं. लेकी बाळा हो, आज चिरून घेते तिला आणि लगेच सोलून घेते झटपाट. कापून घेतली पपई. आता बी काढून घेऊ. आता छलू. आता या पपईच्या बिया काढून घ्यायच्या. असं रस टाकायच्या नाहीत, आडमोरी टाकायच्या, वलांड्यात टाकायच्या नाहीत. वलांड्याच्या डोळ्याची तांदळ्या लागत्यात, दिसत नाही मग डोळ्यानं. आता या एका बाजूला ठेवून घेते. बारीक तुकडे करते, मग छालायला जरा बरं जातं, सोपं जातं. आणून घ्यायचं. हिरं कातडं राहून द्यायचं नाही. मग हिरं कातडं राहून दिल्यावर काय होतं, तोंडात आग होती, निबार राहतं. असं छालायचं थोडं जरूर. हिरं सगळं काढून टाकायचं. असंच छली जायचं निबार पपायात ह्या. मग असं छेलून काढे का मग सोपं जातं. आता याचे सारे हिरे तुकडे काढून घेतलेत. पपई छलून घेतली. आता छलून घेतली, लई भारी केली. आता काय करायचं, आता हे बारीक एकदम थोडे नारळाचे तुकड्यासारखे तुकडे करून घ्यायचे. मग आपली तोटी फुटी मग भारी होती. अशी कापून घ्यायची. आता हे बाई अशी कापायची. आता हे काय परत असे तुकडे करायचे. आता अशीच मी बारीक तुटी फुटी चिरून कापून घेते. सगळे तुकडे एवढे केले तेवढ्याची पपई अशी कापून घेते मी अशीच बारीक. आता लेके बाई हो, कवाचं कापितो तेव्हा आता शिकू राखली. ही आपली बारीक तुटी फुटी कापून घेतली. आता पाणी टाकी ते भिजू घालते. अशी चोळून घेते आणि लगेच मग शिजू घालते. आता भिजू घातली पाण्यात. असे उलशीक 1-2 मिनटं चुरचेतून भिजून देते. मग तवर चुरचेतून घेते. आता लेकी बाई हो, पहिले राखेलं होते, टाकलं का काडी वडी का पटक्यात चुरचेतायची. पण आता तशी नाही चेतत. आता धुडकं नाही तर कागद काही नाही तर येड्या वाकड्या काड्या कुड्या आणायच्या, तवा चुरचेतायची. मग टाईम लागतो. आता चुरचेतून घेतली. आता पाणी ठेवलंय बघ पातेलीमध्ये. आता पातेलं चुल्यावर ठेवून देते. आता 2 तांबे पाणी ठेवले तापायला. असं उकळी आली का मग त्याच्यात टाकून द्यायचं. चांगली चोळू घ्यायची. बासला जरशी कोरडी होऊन द्यायची. आणि मग त्याच्यामध्ये गरम पाणी झालं का उकळी आली का गदा मग त्याच्यात सोडून द्यायची. आता ताटात काढून घेते, बाजूला ठेवते. तर गरम पाणी होतंय. हे बघा असं पाणी निथळून द्यायचं आणि असे ताटात टाकायचं. आता पाण्याला मस्तपैकी उकळी आली. आता त्याच्यात आपल्याला तुटी फुटी टाकायची शिजायला.
शिजू घातली. आता ताट ठेवते. ताट ठेवल्यानंतर काय होतं, 1 तास लागन बिन ताटाचं. तर आता ताट ठेवलं तर अर्ध्या तासातच शिजून निघेल. आता ताट ठेवते. आता आपली तुटी फुटी कशी झाली ही बघू. आता ताट काढते. आता अशी शिजी झाली की बाई हो, आता आपली लई चांगली शिजली तुटी फुटी. आपली चांगली शिजली. आता उतरून घेऊ. आता एका चाळणी आहे आपली, ह्या चाळणीमध्ये वतून देऊ. मग तिच्यातलं पाणी सगळं निघत. हा बघा कशी भारी शिजली आपली. आता ह्या बघा मोकळी सळसळीत झाली. अशीच मोकळी सळसळीत शिजत जायची. आणि चाळणीत टाकली का मग जराशी गार होऊन देत जायची. आता का गार होऊस तर चांगली. आता मी चुड्यावर कढई ठेवते, पाक बनवते आणि मग त्याच्यात टाकून घेऊ. कढई ठेवून घेते आणि लगेच पाक टाकू. आता हे बघा, आता अर्धा किलो पपई आहे आपली, तर त्याला 1 ग्लास पाणी लागत. तर पाणी म्हणजे पावशेराचा ग्लास राहतो. मग हे आपण आता कढईत उकळी आणून घ्यायची पाण्याला. पाण्याला उकळी आली, पावशेर साखर आहे. आता ही सोडून घेते, हळूहळू तिचा पाक करते. हळू घेते, असं चांगला पाक बनवते. असं गोळी बनल्यावानी लाडूच्या पाकासारखा. बघा कशी उकळी आली, मस्त पैकी पाक झालाय. आता त्याच्यात तुटी फुटी टाकून घेऊ. पाकामध्ये जोरदार पाक झालाय आपला. असं दमशीर हालायचं बरं का. आता लेकी बाळी हो, असं हळूहळू हळूहळू घ्यायचं. लेकी बाळी हो, किती सुट्टी झाली आपली तुटी फुटी. अशीच करी जा, अशी चांगली परतू घेत जा. सगळं साखरचं पाणी सगळं त्याच्यात आटून देत जा. काही मोठी सळसळीत झाली. आता खाली उतरून घ्यायचं आपल्याला. आता लेकी बाई हो, हे खायचे कलर येतं रंगाचे 4. आता हे डब्यात टाकून घेऊ. मग कसं तुटी फुटीला आपल्या कलर येईल, लई रंग बात मस्त पैकी दिसते. मग आता हे केसरी कलर आहे, याच्यात तुटी फुटी थोडी टाकून घेऊ. लाल कलर आहे, आता याच्यात पण तुटी फुटी टाकून घेऊ. पिवळा कलर आहे, याच्यात पण तुटी फुटी टाकून घेऊ. हिरा कलर आहे, याच्यात पण तुटी फुटी टाकून घेऊ. सगळा रंग टाकून घेतला 4 डब्यात, 4 रंग. आता हे का आपण खालवर करून घेऊ. आता लेकी बाळी हो, बघा आपली तुटी फुटी कशी झाली. आता हे फेनाखाली 8 तास झाकून ठेवा. मग एकदम मोकळी सुट्टी होईल. आणि मग कशी झाली ही. आता मी झाकून ठेवते 8 तासांनी, मग दाखवते तुम्हाला. आता किती गोडवणी दिसते, छान वणी दिसते. आता चला 8 तास आपण झाकून ठेवू. लेकी बाळी हो, आपली 8 तासानंतर बघा तुटी फुटी कशी मोकळी सळसळीत झाली. अशी वाळून ठेवली तर डब्यामध्ये तर महिनाभर जाईल. आईस्क्रीमला वापरा, केकला वापरा, शिरा बिरा बनला तर त्याच्यात पण टाका. 40 रुपयात लई खर्च नाही लागत. 40 रुपयातच एवढी तुटी फुटी मोकळी सळसळीत झाली. 20 रुपयाची साखर आणि 20 रुपयाचा कलर. असं तुम्ही पण घरच्या घरी बनवून पहा आपली तुटी फुटी कशी झाली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी आता तुम्हाला खाऊन दाखवते. लई भारी झाली लेकी बाई हो. तुम्ही खान तुमच्या लेकरा बाळाला गालीचा जण डब्यात भरून ठेवली तर महिनाभर राहते. चला लेकी बाई हो, आता पुढच्या व्हिडिओ म्हणजे लवकरच भेटू आपण. टाटा करते तुम्हाला आणि भेटा मला.